छत्रपती संभाजीनगरमधून एक बातमी आहे। फुलंब्रीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। फुलंब्रीमधील खंबाट वस्तीमधील 3 बालकांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आलाय। 1.5 वर्षाचे बाळ, 9 वर्षांच्या आणि 11 वर्षाच्या बालकांना अचानक लुळेपणा आलेला आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालेली आहे। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देत आहेत। मोहसिन, हे प्रकरण नेमकं काय आहे? तृप्ती, नक्कीच हे सगळं अचानक झालेलं आहे। या गोष्टीमुळे आरोग्य यंत्रणा देखील हादरून गेली आहे आणि या सगळ्या प्रकरणात नेमकं काय आहे हे सगळं शोध घेतला जातो। जी माहिती मिळते ते फुलंब्री तालुक्यातील ही सगळी घटना आहे आणि 3 मुलं आहे ज्यांना लुळेपणा आलेला आहे, ते अशक्त झालेले आहे आणि त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि अचानक हे सगळं झाल्याने गावकरी देखील घाबरून गेलेले आहे। आता आरोग्य विभागाचं पथक गावात आहे, गावात सर्वेक्षण केलं जात आहे। विशेष म्हणजे हे 3ही मुलं जे आहे तर ते नातेवाईकातले आहे, त्यामुळे नेमकं काय घडलंय आणि हे आजार कोणता आहे याचा शोध आता आरोग्य विभाग घेत आहे। आरोग्य विभागाची एक टीम जी आहे तर गावात दाखल झालेली आहे। लोकांचे सर्वेक्षण घेतले जात आहेत आणि सध्या ज्या गावाला पाणी पुरवठा करणारी योजना होती ती पाणी पुरवठा देखील बंद करण्यात आलेला आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणात आता आरोग्य विभाग जे आहे तर खडबडून जागा झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणात नेमकं काय आहे सगळ्याची पाहणी केली जाते। मोहसिन, धन्यवाद खूप खूप सविस्तर माहितीसाठी।